गुड मॉर्निंग सर्वांना. आज आम्ही निघालेलो आहे एका रोड ट्रिपसाठी आणि पहाटे 4 वाजताच निघालो होतो. आता थोडी मॉर्निंग झाली आहे आणि हा जो डोंगर होता तो थोडासा अट्रॅक्ट करणारा होता, कारण की आपल्याकडे जे डोंगर असतात ते झाडी झुडपी आणि गवत असे पूर्ण कवर केलेला असतो आणि हा जो होता तो मोठे मोठे दगड जास्त आणि झाडे वगैरे खूप कमी असा होता. वेगळाच आणि युनिक हा डोंगर आम्हाला दिसला. नंतर आम्ही डेस्टिनेशनला पोहोचण्यापूर्वी आम्ही हॉटेलवर गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आम्ही आलेलो आहे आमच्या फर्स्ट डेस्टिनेशनला, जे की आहे बीच आणि मुलांचा फेवरेट असा. आणि त्यांच्यासाठीच खास आम्ही हा प्लॅन केलेला, कारण की मुलांना बीचवर जायला खूप आवडतं, पाणी खेळायला खूप आवडतं, म्हणून पहिल्यांदा आम्ही बीचवर जाण्याचं ठरवलं. पण बीचवर गेल्यानंतर हा जो पॉईंट होता तो एकदम लक्ष वेधित करणारा होता. पहिल्यांदा म्हटलं ह्या व्ह्यू पॉईंट एन्जॉय करावा आणि नंतर मग खाली पाण्यात गेल्यावर मुलं तर हटणारच नव्हते, ते पूर्ण एन्जॉय करणार होते. म्हणून पहिल्यांदा आम्ही हे स्टोन असलेला हा जो रोड आहे याच्यावरती गेलो. एकदम रिवला आणि ईशानला असं झालं होतं की केव्हा आम्ही पाण्यात जाऊ खेळायला, कारण की त्यांना असं फोटो वगैरे काढण्यापेक्षा जास्त इंटरेस्ट असतो तो म्हणजे पाण्यात खेळायला. रिव आणि ईशान इतके पाणी खेळतात की घरातसुद्धा भरपूर वेळा ते बाथरूममध्ये पाणी हा जो बीच आहे तो पॉंडिचेरीमधला सेरेनिटी बीच आहे. या बीचवर आम्ही फर्स्ट हा बीच केला, त्यानंतर आणखी 2 बीच केले. ते तुम्हाला नंतर कळतीलच पुढे कोणते कोणते बीच होते ते. मुलं खेळत होते थोडे साईडला, आम्ही थोडेसे फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढले आणि त्यांचाही एन्जॉय सुरू होता, त्यांच्यावर पण आमचं लक्ष होतं. त्यानंतर आम्हाला भरपूर भूक लागलेली. आम्ही लीद धाबा या ठिकाणी जेवण केलं, पण जेवण बिलकुलही चांगलं नव्हतं. त्यानंतर आम्ही निघालो ते म्हणजे पॅराडाईज बीचसाठी. संध्याकाळ झालेली आहे आणि हा जो सनसेटचा टायमिंग होता तो खूपच छान होता. खूप छान फोटोज व्हिडिओज येत होते, छान वाटलं. तर सनसेट पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी, तो म्हणजे